पाहायला मिळाला. फटकाला जवाब होता. अक्षय आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला दीपक, परंतु गोलंदाजी मार्कवरती रमेश. या टीमचं ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, परंतु फायटर जेट अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा कोलवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न राहायला गेला. धाव घेण्याचा मानस होता, परंतु धाव घेतली नाही. मॅच रफंड पाहायला मिळेल. सेमी फायनल क्रमांक 1. इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला गेला. गली पॉइंट मधून हा चेंडू काढण्याचा प्रयत्न झाला अक्षय यांचा. आता अक्षय वरती सर्वांच्या नजर असतील आणि दुसऱ्या बाजूला रमेश यांच्या वरती नजर असतील. कोण सामना जिंकणार? इथे पाहतो आपण पहाटेची पहिलीच मॅच. इथे रनआउटचा धोका होईल का? होय, झाला गेलाय की काय? पंच शहानिशा करतील आणि ओईटी आउटचा इशारा देण्यात आला. मैदान सोडावं लागते. मी तर म्हणेन शून्यचा चष्मा, गोल्डन डकचा शिकार झाला हा खेळाडू दीपक. संदेश आपल्याला पाहायला मिळतात. आता संदेशला मेगा फायनलचे दरवाजे खुले करायचे असतील तर संदेश द्यावा लागेल. टीम्स माऊली कृपाच्या माध्यमातून इथे संदेशला पाहायला मिळते. जसा आला तसा गेला, लग्नामध्ये आहे. कमाल धमाल सर्व काही पाहायला मिळते. अंडरम बॉक्स क्रिकेट नक्कीच गाजवलं असणार या रमेशनं. त्याच्यावरती बोली देखील लागली असेल प्रीमियर लीग मध्ये, परंतु नजर फिरली गेली. अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल या संघाचे पुरस्कर्ते तुकारामजी उंडरे साहेबांच्या माध्यमातून नजर पकडली गेली की मला रमेशलाच माझ्या टीम्स मध्ये घ्यायचं आहे, आणि ती बोली देखील खरी होताना आपल्याला पाहायला मिळते. इथपर्यंत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी. फक्त 7 धावा. आता वीरात वीर दौडले 7 सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला ती खेळी करावी लागेल. आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेमी फायनल क्रमांक 1 मध्ये अर्थातच टीम आपल्याला पाहायला मिळते तन्मय फायटर्स या टीमच्या माध्यमातून. कोणता संघ मालक मेगा फायनल मध्ये जाणार? चमचमते ट्रॉफीकडे कोणत्या संघ मालकाची नजर असेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. दोन्ही टीमचे संघ मालक देखील आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू होता आपल्याला पाहायला मिळाला सुरेश यांचा. त्या चेंडूवरती फक्त 1 धाव. 8 धावा आपल्याला पाहायला मिळतील. इथे पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचा पर्यंत टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अक्षयकडे नजर आहेत प्रेक्षक राजांच्या. इथे नो बॉलचा इशारा. घडतंय मैदानाच्या आतमध्ये काय? नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव एकवटली जाईल. या क्षणाला तुम्हाला आता मी तर म्हणणे नो बॉलच्या या धावा तरी रोखाव्या लागतील, वाईट बॉलच्या पण धावा रोखाव्या लागतील. इथे पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अफलातून लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात सुरेश दादा, परंतु आज खऱ्या अर्थानं तरुण पिढीला देखील लाजवाब असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकदा सुरेश दादांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. हे आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये आम्ही म्हणतो मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुमचं वय चालत नाही, वजन चालत नाही, उंची चालत नाही, चालतं फक्त आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वासाच्या बळावरती आज आपल्याला पाहायला मिळते ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं सुरेश दादा आपल्याला पाहायला मिळते. फाईट करताना पाहायला मिळतात टीमच्या माध्यमातून. अर्थातच तन्मय फायटर्स या टीमच्या माध्यमातून. अजून ते धक्का लागलाय तो म्हणजे टीम्स आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच माऊली कृपा, प्रशांतजी रांजणे आणि राकेशजी बने साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. इथे दिशा देण्याचा प्रयत्न अफलातून सूर्य क्षेत्ररक्षण. झेल जरी सुटला असा, परंतु तिथे काय घडते हास्यमय वातावरण झालं गेलं.
इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न झाला, मागे बाजू सरसावला. तिथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, चेंडू टाकायचा होता काशीला आणि टाकला गेला वाशीला. काशी वाशी आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण टॅप करण्याचा प्रयत्न, एकदा अफलातून क्रॅकिंग चौकाराला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते प्रकाशच्या बॅट मधून. प्रकाशमय वातावरण निर्माण केले, धावसंख्या जाऊन बोलले 17च्या घरामध्ये. पुढचा चेंडू डान्सिंग गाव खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पाहतो आपण तिथे पडले, झडले, उतरले, परंतु पुन्हा एकदा उभे राहिले आणि आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या गेल्यात. धाव वाचवताना आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका मारायचा होता, परंतु बॅटची नरज घेतली आणि यष्टीरक्षकाची कमाल देखील आपल्याला पाहायला मिळाली. इथे समोरच्या बाजूने मारलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या चेंडूवरती तिला फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. कर्म तेरे अस्से है तो किस्मत तेरी दासी है और नियत तेरी अच्छे तो घर में मथुरा काशी है. परंतु आता कोणाच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होणार. एका बाजूला टीम्स आपल्याला पाहायला मिळते तन्मय फायटर्स, दुसऱ्या बाजूला माऊली ग्रुपा. कोणत्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण असणार ती सांगणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठीची धडपड सारी. खऱ्या अर्थानं पाहायला गेले श्री साई प्रतिष्ठान प्रीमियर लीग जिंकण्याची झाली तयारी. पाहूयात कोण पडते कोणावर भारी. एक तेरी तो एक मेरी या क्रिकेटच्या खेळाची दुनियात निराळी. पाहूयात कोण करणार या मेगा फायनल मध्ये जाण्याची जयंत तयारी आणि करणार साजरी दिवाळी. टीम माऊली कृपा की दुसऱ्या बाजूला तन्मय फायटर्स. गोलंदाज पाहायला मिळते धावफलक 19 धावा. पहिला चेंडू, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मित्र म्हणेन हातातून निसटला गेला की काय. वाईट चेंडूचा इशारा आपल्याला देण्यात आला पंचांच्या माध्यमातून. इथे पाहतोय आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये मंडळी. पुढचा दरवाजा उघडा ठेवला, मागच्या दरवाजातून चोरी झाली. चोरी झाली ती म्हणजे विकेटचं पतन होते. नवीन बॅट्समन आपण नाव सांगायचं आहे प्रथमेश, मॅन ऑफ द मॅच. मगाचा बॉलर आपल्याला पाहायला मिळतो, परंतु आता हा प्रथमेश कोणती खेळी करणार. सूर्य चेंडू आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने. श्रीकांत यांच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सेमी फायनल क्रमांक 1 चा देखील थरार पाहायला मिळते. इथे डान्स इन द ग्राउंड, हात लागलाय का, ब्रश झालाय का चेंडू हाताला, हा देखील प्रश्नचिन्ह असेल. डिक्लेअर स्वरूपातील धाव प्राप्त केली जाते. इथे पुन्हा एकदा फटका समोरच्या बाजूला. तिथे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा मानस होता, परंतु बाल बचावला गेला. इथे बघा गाड्याची छाती एकदम चार चांद. आता या तुम्ही समोर. इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने हास्यमय वातावरण आपल्याला देखील पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पाहतो आपण नो बॉलचा इशारा आणि इथे ते चौकार पाहायला मिळतोय. तब्बल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्यात एकंदरीत 5 धावा. चौकाराला बॅट्समनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहतो नो बॉलचा इशारा ना अजून एक लगातारचा दुसरा चौकार आला बॅट्समनच्या बॅट मधून आणि सांगून दिलं. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते 34 धावा. पुढचा अजून एक नो बॉलचा इशारा इथे मैदानाच्या आतमध्ये सांगून दिलं. वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न झाला गेला. 9+1 म्हणजे एकंदरीत या चेंडूवरती देखील 2 धावा. धाव फलकावरती जाऊयात आपण. धाव फलक 36 धावा.
36. आता जल्लोष 36 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील काही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? पुढचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने जल्लोष आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्या धावेमध्ये फलंदाज होईल बाद. मैदान सोडावं लागते. आता मी तर म्हणेन गावाला कोंबडा हरवला जातो, परंतु इथे खेळाडू हरवले गेले. 38 धावा 39 धावाचा भला मोठा डोंगर उभारला गेलाय. हे मॅच कोण जिंकणार? शेवटच्या होर मध्ये मी तर म्हणेन चोप मार दिला गेलाय. मॅच कोण जिंकणार? सेमीफायनल क्रमांक 1 वरती नाव कोण करणार? अंतिम फेरीमध्ये कोण जाऊन पोहोचणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने फलंदाजांना आपल्याला पाहायला मिळालं. आता संघ अडचणी सापडलाय मी तर म्हणेन. तोच आता गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये होता, तोच गोलंदाज बॅटिंग साठी आलाय. अर्थातच श्रीकांत उर्फ नॅनो. आता या मॅच मध्ये काय करणार नॅनो? पहिला चेंडू भिरकावलाय, तिथे क्षेत्ररक्षण देखील सुरेख पाहायला मिळालं. मी तर म्हणेन शेवटच्या षटकामध्ये झालं काय? आज तो बॅटर होता. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला नॅनो पाहायला मिळालं. त्याच्या माध्यमातून शेवटची षटक टाकलं गेलं. खराब गोलंदाजी, परंतु आता बॅटिंग करावी लागेल नॅनोला. संघ अडचणीत आहे, सावरावं लागेल. इथे डासिंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? इथे बाल बचावला मी तर म्हणेन रमेश. अगदी श्वास रोखून ठेवला असेल तो म्हणजे तन्मय फायटर्स या टीमच्या डगआउट मध्ये. परंतु ज्या क्षणाला तन्मय आपल्या क्रीज मध्ये पोहोचला गेला त्या क्षणाला नक्की श्वास सोडला असेल. आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या षटकामध्ये होत्याचं नव्हतं झालं मित्रांनो. मॅच वेगळी वळण घेताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे रमेश जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच तुम्हाला सोडता येणार नाही. हे ड्रम कार्ड आहे मैदानाच्या आतमध्ये. तन्मय फायटर्स या टीमचं रन मशीन आहे. इथे पुन्हा एकदा पाहता आपण अपील मागितली गेली. अपील मध्ये उत्साह कमी ना आत्मविश्वास जास्त. यालाच म्हणतात जाते फॅशनचे झटके कपडे घाली फाटके. अपील केली विकेट किपरनं. आता असे मी वातावरण पाहायला मिळते. आता मी तर म्हणेन निर्णय घेतलाय टोकाचा. आता निर्णय घेतलाय टोकाचा म्हटल्यावर एक म्हण नक्कीच म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं निर्णय घेतलाय. मी तर म्हणतो त्या प्लेयर्सला पुढे आणण्याचं काम करण्यात आलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावफलकावरती जावेत आपण. धावफलक आपल्याला पाहायला मिळते 5च्या घरामध्ये. आता निर्णय घेतला. 2 खेळाडूंमध्ये झुंबड उडली होती की या खेळाडूला घ्यायचं कुठे, तर पुढे घेतला गेला. परंतु आता शेंबूड जायना नाकाचा, शब्द मात्र टोकाचा. टोकाची भूमिका घेतली जरूर, परंतु आता इथून मॅच 5 धावा.
39 धावेची आवश्यकता आहे. आता मी तर म्हणेन जल्लोष पाहिला असेल तर लोक सर्व जागे झाले असतील. आता प्रयत्न करावे लागेल. आता नशिबावरती अवलंबून थांबणार नाही रमेशला. रमेशला आता बॅटिंग करावी लागेल. आपल्या बॅटिंगला यशस्वी व्हावाचा आशीर्वाद दिला जाईल का? गोलंदाजीवरती संदेश आपल्याला पाहायला मिळतील. आता मॅच कोणत्या पद्धतीची राहिली जाईल. डॉट चेंडू मॅच माऊली कृपा. धावांचं रन मशीन मॅच तन्मय फायटर्स ही पाहायला मिळेल. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बाता डान्स इन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला गेला. तिथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. हे झालं कसं काय माहितीये का मंडळी. खऱ्या अर्थानं आपण लग्न ठरवतो त्यावेळेस लग्न करायला मंडळी घेऊन जातो. पोरगा पसंत आला परंतु मोक्याच्या क्षणाला काय झालं. पोरगी बघायला आली नापास केला. अशी गत झाली मैदानाच्या आतमध्ये. रिजेक्ट. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील आपल्याला या मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळते. अर्थातच माऊली कृपा या टीमच्या माध्यमातून. इथे डान्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फटका अडवला गेला. तिथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं होतंय पतन. विकेटचं होतंय पतन. मॅच मध्ये जड पावलांनी हताश पावलांनी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंडरगार्ड मध्ये आनंद साजरा करताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच माऊली कृपा ठोकडीचे. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील. आता बघा आपण षटक क्रमांक 2 संदेश याच्या खांद्यावरती जबाबदारी जरूर सोपवल्या परंतु भवितव्य असेल ते म्हणजे आपल्या टीमचा अर्थातच माऊली कृपा आणि आपल्या संघ मालकाचं प्रशांतजी राजनाने राकेशजी मने साहेबांचं. त्यांनी जो विश्वास दाखवलाय तो विश्वासार्थ ठरणार का ठरला जाईल. या मॅच मध्ये पूर्णागमन केले पुनरागमन केले पलटवार केलाय परंतु इथे रमेश फुलटा चेंडू होता. झेल सोडला की मॅच सोडली पाहायला मिळतंय. प्रयत्न केला होता. हा झेल खूप महत्वाचा होता. तिथे मी ते फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. माफी असावी 2 धावा. इथे फटका पाहायला मिळतो. बाहेरून आवाज येतोय मने भाऊ बरोबर आहे. धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक 12च्या घरामध्ये. इथे समोरच्या बाजूने क्रॅकिंग फटका जरूर आलाय. 4 धावा. मॅच मध्ये जिवंत आणण्याचं काम केले ते म्हणजे रमेशनं. पुढचा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झाला गेला. स्ट्राईक मला हवी आहे. माझ्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे. माझ्याकडे ती अवेलेबिलिटी आहे. ती अवेलेबिलिटी आता साध्य करताना ठरेल का. कारण की अजून 2 षटक 12 चेंडू 22 धावा मॅच आहे. मी तर म्हणेन दोन्ही बाजूला मॅच आहे. कारण की एका बाजूला रमेश एका बाजूने किल्ला लढवते परंतु दुसऱ्या बाजूला आता कोणतं ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येणार. फिरकीचा जादूगार येणार का यायला हरकत नाही परंतु ते फिरकीचा जादूगार आमच्या समोर पाहत आहे. अर्थात अक्षय मैदानाच्या आतमध्ये ट्रम्प कार्ड आपल्याला पाहायला मिळते माऊली कृपा टीमच्या माध्यमातून. अक्षय आणि रमेश यांच्यातील द्वंद्व मी तर म्हणेन परंतु कोण वर्चस्व गाजवणार. इथे डान्स इन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फटका देखील लाजवाब. क्रॅकिंग चौकार आला बॅट्समन रमेशच्या वाड मधून. संघर्षाचा शंका करणारा फटका आलाय. आता 18 धावेची आवश्यकता असणार. मी अगोदरच म्हटलं रमेश आहे तर मॅच मध्ये जिवंतपणा आहे परंतु अक्षय देखील कच्च्या गुरुकात चेला नाही. लाजवाब क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. 1 तेरी तो 1 मेरी असं समीकरण पाहायला मिळतंय.
इथे पुन्हा एकदा अक्षयने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अफलातून क्षेत्ररक्षण केले गेले. म्हणजे लगातारचे 2 चेंडू डॉट. चौकार जरूर आला परंतु त्याच्यानंतर न पाहतोय आपण हे असतं द्वंद्व. हे आहे दोन्ही खेळाडूंमधील द्वंद्व. इथे पुन्हा एकदा फटका सुरेख. तिथे मिळतील 2 धाबा. या 2 धाब्याने धाबसंख्या पाहतोय आपण 23. ते 20च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा पाहतोय आपण समोरच्या दिशेने फुटबॉलच्या साहाय्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला गेला. म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये फुटबॉल देखील खेळला जाऊ शकतो. हेच ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. मॅच सोडली जात नाही. दोन्ही टीम्स हार मानायला तयार नाही. एका बाजूला टीम्स माऊली कृपा तर दुसऱ्या बाजूला तन्मय फायटर्स. एका बाजूला तुकारामजी उंडरे साहेब अर्थातच वन मॅन शो तर दुसऱ्या बाजूला प्रशांतजी रांजण राकेशजी मने यांचा मालकीचा संघ. परंतु कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार? धावफल 24 धावा. अक्षय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका जरूर आलाय परंतु तिथे मैदान सोडावं लागतंय. जड पावलांनी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला खेळाडू अर्थात टीम पाहायला मिळते तन्मय फायटर्स या टीमच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये झालंय काय? धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक 24 धावा. म्हणजे आता 39 धावाचं टार्गेट उभा असताना आता शेवटचं षटक. या शेवट षटकामध्ये काय घडतंय? शेवटच्या षटकामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या धाबा गोळ्या केल्या गेल्यात ना त्या धाबा मी तर म्हणेन इथे पराभूत होताना वर्चस्व गाजवतात. परंतु रमेश त्याच्याकडे क्षमता आहे. मॅच मध्ये पलटवार करण्याची क्षमता आहे. 6-15चं समीकरण. आता चौकारांचा कारनामा करावा लागेल रमेश या खेळाडूला. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतात परंतु विकेट किपर आज काही गुजोमामध्येच आहेत. आज विकेट किपर नक्कीच अक्षय झोमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय आपल्याला पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. पंच सल्ला मसलत करतात आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय देखील दिला जाईल. इथे पाहतो काय अफलातून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुरक्षित रक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. इथे डॉट चेंडू. आता या चेंडूवरती भरपूर काय अवलंबून आहे. इथे नो बॉलचा इशारा परंतु इथे विकेटचं होत आहे पतन. अक्षरशः पाहतोय टीम मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. नो चेंडू जरूर होता परंतु विकेटचं होतंय पतन. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट आणि मॅच नो चेंडू आपल्याला पाहायला मिळते. 5-13चं समीकरण. मॅच अजून देखील आहे. आता चौकार यायला हरकत नाही. यावे लागतील. नवीन बॅटर जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका जरूर आला होता परंतु त्या फटक्याचे चटके सोसावे लागतील. अफलातून क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनल मध्ये कोण जाऊन पोचणार? उद्याचा दिवस कोणाला पाहायला मिळतात? अक्षयने आज तर धुमाकूळ गाजवला गेलाय. त्याने सांगून दिलं गेलं राहिला नाही घर पण माझं लगीन कर. आज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे चौकार जरूर आलाय. मॅच जिवंत केली जितेंद्र यांच्या बॅट मधून. 3 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता. जितेंद्रनं मॅच जिवंत केली. हलक्यात घेऊन चालणार नाही टीम माऊली कृपा.
आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? अक्षय पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकामध्ये सातत्याने अंपायर वरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे मी तर म्हणेन संघ जाऊन एक चेंडू 6 धावेची आवश्यकता. म्हणजे आता मी तर म्हणेन विजयाचे दरवाजे उघडे केलेत. अर्थातच प्रशांतजी रांजणे आणि राकेशजी बने साहेबांच्या मालकीचा संघ जाऊन पोहोचतोय श्री साई प्रतिष्ठान दिवा प्रीमियर लीग 2025च्या या मेगा फायनल मध्ये. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडते मैदानाच्या आतमध्ये? आनंद एवढा होता की आनंद गगनात मावत नव्हता. 5 ची आवश्यकता असेल. आता गोलंदाज पडणार का प्रेमामध्ये, परंतु नाही पडला गेला. इथे मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात प्रशांती रांजणे आणि राकेशजी बने यांच्या मालकीचा संघ माऊली कृपा. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम दिवसामध्ये अगदी रुबाबात, अगदी ताटामध्ये. हर शहर जहाँ झुक जाए वहाँ मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वहाँ समंदर होता है. जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है, वही सिकंदर होता है. आणि माऊली कृपा ही टीम्स मेगा फायनल मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मी आभार मानीन या प्रतिष्ठानचं, श्री साई प्रतिष्ठान, ज्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला. खऱ्या अर्थानं आभार मानीन त्या व्यक्तिमत्वाचं. खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात आपल्याला ज्या साहेबांच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आलो, त्या साहेबांचा देखील आम्ही खूप खूप आभार मानतो. फक्त जाता क्षणी एकच म्हणेन, उद्या देखील आम्हाला मॅच कॉमेंट्री आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहोत. फक्त एकच म्हणेन जाता जाता, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो. आजच्या समालोचनासाठी आम्हाला लाभलेले आमचे सचिन शेडगे यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद देतो.